आणि तिथं गेल्यावर तो म्हणतो फुकट आहे ना, ते म्हणे नाही नाही एवढे पैसे मोजावे लागतात. अहो मग तिथं लिहिलं तुम्ही फुकट. तो त्याचं एक छोटं पत्रक दाखवतो आणि तो म्हणतो हे वाचा. त्या फुकटच्या शेजारी एक छोटा तारा दिलेला आहे, स्टार केलेला आहे. त्याचा अर्थ काय? त्याच्या खाली लिहिलेलं असतं नियम व अटी लागू, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड. नियम व अटी लागू. तुम्हाला जर एखादी गोष्ट फुकट पाहिजे असेल, आम्ही तुम्हाला देतो, पण त्याच्या काही अटी आहेत. काय असतात अटी? तुम्हाला जर काय आता जाहिरात काय 10 किलो साखर मोफत, ही जाहिरात 10 किलो साखर मोफत, पण कधी आधी 50,000ची खरेदी केली तर त्याच्यावर 10 किलो साखर मोफत, अशी जाहिरात. मग या जाहिरातीला तसा काही अर्थ नाही. आधी 50,000 घालवायची, खरेदी करायची आणि मग त्याच्यावर काय घ्यायची फुकट तर 10 किलो साखर. याला काय अर्थ आहे? पण हे सगळीकडे तुम्हाला हवं असेल तर सहज काही मिळणार नाही. तुम्हाला हवं आहे ना, मी देतो, मात्र त्यासाठी काय करायचं तर काही नियम आणि अटी मी सांगतोय. हे कोण बोलतंय? जाहिरातीत बाहेर या. जाहिरातीचं नाही सांगत मी, इथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना बोलू लागले, अरे तुम्हाला पोटभर खायला देतो मी, पण त्यासाठी काही अटी आहेत. तुम्हाला जर ते हवं असेल तर त्यातली पहिली अट अशी आहे की तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल. परमात्मा गोपाळांशी बोलू लागलेत. ते म्हणाले, अरे तुम्हाला जर या संतप्त जीवनाकडून जर संतृप्त जीवनाकडे जर जायचं असेल, ज्या तुमच्या जीवनाला या संसाराचे चटके लागतायत ना, या चटक्यांमधून तुम्हाला बाजूला जर यायचं असेल आणि तुम्हाला जर शीतल शांतीच्या वाऱ्याच्या जवळ जर जायचं असेल, तर मी तुम्हाला त्याच्या काही अटी सांगतो. तुम्हाला जे हवंय ना ते मी तुम्हाला देतो. तुम्हाला जी हवंय, तुम्हाला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे त्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत बाहेर शोधत बसलात, म्हणून ही अवस्था झाली. आता आलात ना माझ्याजवळ, आता मी तुम्हाला जे हवं ते देतो, पण माझ्या काही अटी आहेत. तुम्हाला जे हवंय ते मी तुम्हाला पोटभर देतो, पण त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. त्यातली पहिली अट भगवान सांगू लागले, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. त्यामध्ये भगवंतांनी काही अटी घातल्यात. तुम्हाला जर पोटभर लोणी खायचं असेल, आत्ता विचार लोण्याचा करा, त्याचा पारमार्थिक अर्थ मी नंतर सांगतो. आत्ता विचार करा, गोपाळांनो तुम्हाला पोटभर लोणी खायचंय ना, तर पहिली अट तुम्ही माझ्या मागे मागे या. तुम्ही माझ्या मागे मागे या म्हणत असताना भगवंतांनी त्या एका अटीमध्ये अजून काही सूक्ष्म अटी घालून ठेवल्यात. तुम्ही फक्त माझ्या मागे मागे या, तुम्हाला पोटभर हवा असेल तर. इतकं बोलून देव थांबत नाही. तो चतुरा, तो शिरोमणी आहे ना, तो सहज बोलत नाही. त्याच्या बोलण्याच्या बऱ्याच खुबी असतात. खुबी, ज्याला आपल्या मराठवाडी भाषेमध्ये ज्ञानबाची मेघ म्हणतात. अशी काही मेघ देवाने मारून ठेवलेली आहे. तुकोबाराय सांगतात की देव आपल्याला देतोय पोटभर, आणि तो जेव्हा म्हणतोय की तुम्ही माझ्या मागे मागे आलात की तुम्हाला मिळणार आहे, पण देवाच्या नुसतं मागे 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 गेलो की हे मिळतं असं नाहीये, असा अर्थ काढू नका. तुम्ही म्हणाल, अहो देवाने सांगितलं याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. मागे मागे आलात की आजी देतो पोटभरी, एवढंच आहे का? नाही, असं नाहीये. त्याच्या मागे भगवंताचं अनुगमन करत असताना, भगवंताच्या मागे मागे